नमस्कार मित्रांनो, वेलकम टू WCTC. आता आपण डे बिगिन केलं आहे. आता आपण बघू की जे काही काउंटर्स आहेत ते अलॉट कसे करायचे काउंटर PAsला. ॲक्च्युली हे काम जे आहे सुपरवायझरांकडे असते किंवा डेप्युटी पोस्ट मास्टरांकडे आपण ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी आपण लॉग इन करायचं. त्यासाठी लॉग इन केल्यानंतर जे कोणी आज आपल्या ड्युटीवर असतील समजा तेवढ्याच लोकांचे अवेलेबल जे नावं आहेत ते अवेलेबल राहतील. आपण बघू शकता बिझनेस डेट आजची आहे, म्हणजे आजचा डे बिगिन आपल्याला करायचा. सुपरवायझरने आपण लॉग इन झालेलो आहोत. ते त्याच्यासाठी जे काही कार्ड्स आहे काउंटर अलॉट करण्यासाठी ते आहे बुकिंग सोल्युशन्स नावाचं कार्ड्स. त्या बुकिंग सोल्युशन्सला ते क्लिक करतील. बुकिंग सोल्युशन्सला क्लिक केल्यानंतर त्यांना काउंटर ऑपरेशन्स नावाचे जे काही कार्ड आहे ते एक्सेस करायचं आहे आणि त्या कार्ड्समधून त्यांना जेवढे काही ऑपरेटर्स आहेत किंवा जेवढे काही काउंटर PAs आहेत त्यांना त्यांचे जे काही रोल्स आहेत किंवा रिस्पेक्टिव्ह काउंटर्स जे आहेत ते त्यांना अलॉट करायचे आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपण बुकिंग सोल्युशन्समध्ये गेलो आणि आता आपण काउंटर ऑपरेशन्समध्ये जाणार आहोत. या ठिकाणी कार्ड्स आपल्यासमोर आलेलं आहे. आपण बघू शकता बुकिंग सोल्युशन्स आणि काउंटर ऑपरेशन्स. आता आपण पुन्हा बुकिंग सोल्युशन्समध्ये जातो. बुकिंग सोल्युशन्समध्ये गेल्यानंतर काउंटर ऑपरेशन्स नावाचं कार्ड आपल्याला दिसेल. याला आपण क्लिक करू. त्यानंतर आपण बघू शकता बरेचसे मेनूज या ठिकाणी आलेले आहेत. यामध्ये सगळ्यात पहिलाच मेनू आहे अलॉट काउंटर टू ऑपरेटर्स. याला आपण क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर एक समोरची जी स्क्रीन येईल त्या स्क्रीनमध्ये आपलं ऑफिस आणि आज जे काही ड्युटीवर आहेत त्या PAचे नावं असतील. आपण या ठिकाणी बुलढाणा HU सिलेक्ट करतो. त्यानंतर या ठिकाणी जे कोणी आज काउंटरला आहेत, आपण जसं हे जे आहेत या ऑपरेटरला आपण 1 नंबरचा काउंटर या ठिकाणी देतो आहोत. या ठिकाणी काउंटर सिलेक्ट करायचं. शिफ्ट तर बाय डिफॉल्ट आपली 1 नंबरची शिफ्ट असेल आणि या ठिकाणी आताचा टाईम आणि डेट जी आहे ती या ठिकाणी दिसेल. याला आपण अलॉट काउंटर असं म्हणायचं. एक हिरव्या रंगामध्ये मॅसेज पॉपअप होईल, काउंटर अलोकेटेड सक्सेसफुली. अशा पद्धतीनं आपण हे काउंटर त्यांना अलोकेट करू शकतो. थँक्यू.